जय हिंद शेतकरी मित्रांनो, हे किसान इंजिनिअरिंग वर्क्स बारामती अजित टेलर हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेला टेलर आहे. आणि ह्या वर्षीचं जे ऊसाला ज्या ट्रेलर लागतात, ट्रॅक्टर ट्रॉली म्हणतो आपण त्यांना, तर ह्या ट्रॅक्टर ट्रॉल्या देवाच्या कृपेने ह्या वर्षी भरपूर ऑर्डर्स मिळाल्या. 70-80 टेलर आत्तापर्यंत डिलिव्हरी झाली. ही सुरुवातीची जुनी टेलर आहे, म्हणजे बनवण्याची पद्धत बी अशी आहे की नव्यान ट्रेलरला तोंडात मारायला अशी, आणि ही पहिली स्टेपमध्ये होती. आता ही दुसरी स्टेप आहे टेलरची, म्हणजे खालची चासी वगैरे तयार झालेली आहे आणि आता हे खांबळे वगैरे लावण्याचं सगळं चालू आहे. ह्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपला येतो आपण, तर त्यावेळेस ही बॉडी बनलेली असते अख्ख्या टेलरची. हे बॉडी बांधून सगळं व्यवस्थित बॉडी बांधून आतून बाहेरून वेल्डिंग केलं जातं. क्वालिटी मटेरियल एकच नंबरचं दिलेलं आहे, म्हणजे सांगण्याची पद्धत वेगळी, करण्याची पद्धत वेगळी, असं काही केलं जात नाही. तर त्याच्यामध्ये आता जो क्वालिटी वापरतो आहे, जे मटेरियल वापरतो आहे, तर इज्जतीचा प्रश्न निर्माण करून हा उभा केलेला टेलर आहे ना. नाव जाऊ नये, वर्षानुवर्ष तुमच्या शेतकऱ्यांचे आमचे संबंध राहावेत. गेली 55 वर्ष टेलर बनवतो आहे, गेली 55 वर्ष टेलर बनवतो आहे आपण. ही पद्धत आहे याची. आता ही चौथी स्टेप आहे. त्याचे ट्रेलरचे पत्रे वगैरे सगळे मारून झालेले आहेत, सगळे अतिशय व्यवस्थित पत्रे वेल्डिंग वगैरे करून खालून बोला. हा हेडमेड आहे सगळं. इथं कोणाला प्रेस मशीन आणा आणि हे करा आणि ते करा केलेलं नाही, हे सगळं हँडमेड. त्यामुळे काय होतं, क्वालिटी, पाईपचा थिकनेस, अदरवाईज मटेरियलचा थिकनेस. ही 5वी स्टेप आहे बघा. पुढून जाळी मारणं, शिडी बनवणं, हे 5वी स्टेप आहे. आता जे आवाज येतो ते तुम्हाला शिपिंग म्हणतात, म्हणजे जे वेल्डिंग केलेली जी बर आहे ती सगळे आतून बाहेरून काढण्यासाठी ह्याचं काम संपलेलं आहे. आता इथपर्यंत आलेलं आहे. आता खाली जोडायला वगैरे घ्यायचं हे. आता हे सगळं बाहेरून आतून साफसूफ चाललं आहे, म्हणजे तिथं वेल्डिंग राहिलं आहे का आणि बर राहिली का. अशी जाळी मागून पुढून बनलेली आहे सगळी. ही जाळी मागून फोल्डिंगसाठी जाळी, टेलर उचलताना काय अडचणी या एक प्रकारचं इथपर्यंत घेऊन आलं. आणि आत्ता 1 नंबरला महाराष्ट्रामध्ये टेलर आहे आपली. ही फायनल स्टेज, हे फायनल आहे. आता ह्याला खाली स्प्रिंगा वगैरे बसवलेल्या आहेत, त्याचं टेबल म्हणतो आपण ते तयार झालेलं आहे. ही फायनल, हे डिलेव्हरीला तयार झालेली टेलर आहे. ही डिलेव्हरी घेण्यासाठी तयार झालेली टेलर झाली. हे अजित टेलर बारामती किसान इंजिनिअरिंग वर्क्स. आता ह्या ट्रेलरचा हा टेबल आहे, म्हणजे आपण पुढं सुकानं जोडतो वगैरे ती. हा टेबल आहे आणि पुढं सगळं तयार झालं, म्हणजे 6वी-7वी स्टेप जाते ह्याला. ही 6वी-7वी स्टेप जाते. आतून ही पद्धत, आतून अशी पद्धत आहे. आतून खूप सुंदर बनवलेला टेलर आहे. सुपेरियर कलर, जो कलर दिसतो आहे ना, हा ते जे गाड्यांना वापरला जातो, नव्या गाड्यांना वगैरे, तो हा कलर आहे. मग तिथं कलरला सुद्धा तडजोड नाही. समजा हे आता पूर्ण कलर द्यायचं खरं कारण असं आहे की रात्रीमध्ये जेव्हा गाड्या चालतात आपल्या मागून पुढून, समजा रोडवर असेल टेलर, तर त्याच्यामध्ये हा कलर उठून दिसतो. आणि हा उठून दिसल्यामुळं मागच्या टेलरचं काय अपघात होणं वगैरे किंवा एखादं येऊन धडकणं वगैरे हा प्रकार इथं या कलरमुळं थांबतो, आहे ना. तर पुढचं काय झालं आहे, आता आपण जे मटेरियल वापरतो त्याच्याबद्दल तर मी GD मल्होत्रा, त्याच्यानंतर थिकनेस चासी. आता हे ॲक्सल आहे, हे ॲक्सल कोल्हापूरचे ॲक्सल आहेत. हे सगळ्यात महाग ॲक्सल आहेत आणि ऑर्डर देऊन सुद्धा महिन्याने ते ॲक्सल मिळत नाही. ह्या हेल्पर पार्ट सगळ्या स्प्रिंगा
हे वापरतो आपण टेलरला. या टेलरला आपण वापरतो, अशा टेलरला आपण ह्या स्प्रिंगा वापरतो. आता त्याच्यामध्ये टायर वगैरे हे जर बाबी बघितल्या तर ह्या टेबलची तयारी म्हणजे तो पार्ट आपापला वेगळा वेगळा बनवतो. हे जुन्या टेलरचं काम, जुना ट्रेलरसुद्धा नव्याच्या बाबतीत वटवतं. असं हे ट्रेलरचं काम आपल्या इथं बारामतीमध्ये औद्योगिक वसाहत भिगवण रोड बारामती इथं आपण बनवतो. आता काय मटेरियल ट्रेलरचे आपण पेंडिंग म्हणजे लोकांचे ट्रेलर पेंडिंग असतात, आपल्याकडं ट्रेलर तयार होतात, आपण वाट बघत बसत नाही काय. आता ह्या ट्रेलरच्या चासीज ह्या तयार झालेल्या आहेत सगळ्या, म्हणजे फक्त चासीज आहेत. ह्यांना मॉडिफिकेशन ही पहिली स्टेप झाली. हे मॉडिफिकेशन वगैरे केलं जातं इथं, म्हणजे इथं बनवून पुढच्या ह्याच्यामध्ये. आता हे वर्कशॉप आपलं एक पहिलं ते आणि आता हे दुसरं वर्कशॉप आहे आपलं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आता ही जो ढीग लागला आहे तर हा ढीग ट्रेलरांच्या चाश्यांचा आहे. लोकांना ऑर्डरची वाट बघावं लागते, आम्ही ऑर्डरची वाट बघत नाही, आम्ही स्वतः बनवायला सुरुवात करतो. ह्याच्यामध्ये डम्पिंग आहे, साध्या टेलर आहेत. तर हे चाश्यांचं ढीग आहे, हे चाश्यांचा बनवलेलं ढीग आहे. हे टेबल वगैरे बनवलं, जो तो पार्ट वेगळा वेगळा बनवणार. हे आता इकडं सगळं चाशी जोडायचं वगैरे काम चालवलं आहे. म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही जर पाहिलं तर एक नंबर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा टेलर, आणि क्वालिटीला कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. आता हा टायरचा स्टॉक आहे काय, उचलताना 200-300 टायर उचलले जातात. हा टायरचा स्टॉक आहे सगळा, म्हणजे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्टॉक केले जातात. ती पहिलीकडची जी आहे ती फर्स्ट स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे, असा प्रकार. आता हे पुढं ट्रेलरला जोडताना सुकानू म्हणतो आपण त्याला. आता मला पुढचं जास्त माहिती नाही, पण ह्या सुकानूचे हे तर तयार असतात आणि ज्याचं त्याचं काम वेगळं वेगळं केलं जातं हे ना. तर देवाच्या कृपेने ह्या वर्षी ट्रेलर भरपूर गेलेले आहेत आणि अजून बी 150 ट्रेलर हातात आहेत. आणि जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्रातला हा एक नंबरचा 55 वर्षाचा इतिहास असणारा हा टेलर आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात फेमस झालेला आहे. आणि थोडं थांबावं लागतं, वेटिंग बी आहे आता. आणि असं नाही की फक्त सीझनपुरतं आम्ही काम करतो, आम्ही पूर्ण वर्षभर आम्ही कंटिन्यू चालू असतो. आणि सुपिरियर एक नंबर, मटेरियल एक नंबर. आता ही चाशीचा प्रकार आहे खालचा मधला, तो 6 इंची आहे. अलग लक्षात. हे टेबल, हे मागचा टेबल काय, हे बनवणारे कामगार. चलो बॉस, ज्यांना आवडलं त्यांनी शेअर करा. ज्यांना पाहिजे असेल, ट्रेलर घ्यायचा असेल, आम्ही डम्पिंग बनवतो, ट्रॅक्टरच्या बैलगाड्या नाही का बनवतात, ऊस आता नवीन सुरुवात झालेली तेच बनवतो. त्यानंतर डम्पिंग ट्रेलर 2 चाकी बनवतो, 4 चाकी डम्पिंगमध्ये बनवतो, साध्या बनवतो, विदाऊट डम्पिंग बनवतो. तर असा प्रकार आहे. आणि त्याच्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 98-220 44 410 9822044410. कधीही घ्या. बारामतीमध्ये आपलं प्रोडक्शन आहे, आपण बारामतीमध्ये ह्या ट्रेलरांचं उत्पन्न करतो. तर त्यासाठी जेव्हा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ह्या नंबरवर संपर्क साधा. जय हिंद.